दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि विद्यार्थी नेते अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात महाविकास आघाडीच्या वतीनं भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ झालेल्या या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी लाठी हल्ल्याचा निषेध नोंदवत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावरील कारवाईचा निषेध व्यक्त केला। या आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। सरकार संविधान संपवण्याचं काम करते। जे साधारण घरातली जी लोक आहेत ते आज अभ्यास करतात, शेतकऱ्याची मुलं आहेत, कर्ज काढून आईबाप त्यांना शिकवतो, कर्ज काढतो आणि हे जर पेपर लीक केले त्यांनी कुठं जायचं? आज एवढे आत्महत्या केली त्यांनी, याला जबाबदार कोण? ही जी सरकार आहे ही लोकशाही संपवायला घेतलेली आणि हुकुमशाही आता चालू झालेली। जो कालचा दिवस होता आणि परवाचा हे पूर्णपणे आपल्यासाठी, आपल्या देशासाठी काळा दिवस समजावा लागेल आणि हे आत्ताचं जे आंदोलन चाललं आहे ही दुसरी आझादी समजायला अशी आपल्याला लागणार आहे, हेच मी सांगू शकतो। आणि माझ्या हातात जे संविधान आहे, आज आम्ही रस्त्यावर आलो आहे, अनेकांची मुलं आहेत आणि जे तरुण पिढी आहे हे देशाचं भविष्य आहे। तर काही लोकांनी घरात बसून रस्त्यावर उतरावा आणि या आंदोलनाला सपोर्ट करावा। आज गेल्या महिन्यात नीटचे पेपर होते, विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत करून ते पेपर द्यायला गेले। पेपर देताना त्यांची जी तलाशी झाली ते टेररिस्ट आहेत अशाप्रमाणे झाले। पेपर देताना समजतं का ते पेपर लीक झाले। वर्षभर विद्यार्थी मेहनत करतात, त्यानंतर जर पेपर देतो त्यांना तो मानसिक त्रास होतो। हा मानसिक त्रास काही विद्यार्थ्यांना सहन झाला नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली। त्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या केल्या, त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी प्रोटेस्ट सुरू केले, आंदोलनं सुरू केली। बाबा आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे। शिक्षण मंत्र्याची नैतिक जबाबदारी होती तर त्या मुलांच्या पालकांना जाऊन भेटणं गरजेचं होतं। त्यांनी आंदोलनाला वाढीव केली, त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन सुद्धा आले नाहीत। ते का आंदोलन होतंय, कशासाठी आंदोलन होतंय? आज विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, त्यांचा शिक्षणाचा विषय आहे। तुम्ही त्या ठिकाणी गेले पाहिजे होतात, परंतु कोणताही BJP सरकारचा मंत्री त्या ठिकाणी गेलेला नाही। सोनम वांगचुक यांनी दिल्ली जंतर मंतरवरती 20 दिवस उपोषण केलं, अनशन केलं, कशासाठी? तर विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी। शिक्षण मंत्र्याची नैतिक जबाबदारी आहे। तुम्ही जर शिक्षण संस्था व्यवस्थित चालू शकत नाही, शिक्षण व्यवस्था व्यवस्थित करू शकत नाही, तर तुम्ही त्या खुर्चीवर बसायचा अधिकार नाही तुम्हाला। तुम्ही त्या राजीनामाच दिला पाहिजे आणि ही मागणी रास्त आहे। आमची देखील आता हीच मागणी आहे का विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। जर तुम्ही शिक्षण व्यवस्था चालू शकत नाही तर तुम्ही त्या पदाचा राजीनामा द्या। आज सोनम वांगचुकला ज्याप्रमाणे उचलले गेले तसे काय ते टेररिस्ट आहेत, ते संविधानात्मक उपोषण करत होते, लोकशाही माफक उपोषण करत होते। ही सरकार हुकुमशाही आहे, हे त्यांनी वांगचुकांचं उपोषण तोडून काढलं। तरी देखील आज जंतर मंतरवरती बरेच विद्यार्थी, संपूर्ण भारतातली जनता आज त्यांना प्रोटेस्टसाठी तिकडे पोहोचलेली आहे। आमची देखील खोपोली शहरामध्ये हीच मागणी आहे, त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। ज्या परीक्षा होतात त्या व्यवस्थितरित्या पार केल्या पाहिजेत आणि पेपर लीकसाठी जे अधिकारी आणि जे मंत्री जिम्मेदार आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली। नमस्कार। सर्वप्रथम आम्ही आंदोलन याच्यासाठी करतो, जे आज तळागाळातले गायगरिबांची मुलं जे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्या आईवडिलांना माहिती आहे आपली मुलं कुठल्या पद्धतीने कसं शिक्षण घेऊ शकतात, काय कर्ज काढतात, काय करतात, काय व्यथा आहेत त्या आईवडिलांनाच माहिती आहे। हे त्या प्रधानाला माहिती नाही आहे, केंद्र शासनाच्या मंत्र्याला। त्यांनी हे जे काय चालू केलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत, धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे। टोटल सगळ्या जगातली लोक तिथं आज जंतर मंतरला उपोषणाला बसलेले आहेत, पण त्यांचं कर्तव्य होतं की आपण जाऊन विचारपूस तरी साधारण करायला पाहिजे होतं, तरी अजिबात केलेली नाही। तर या BJP सरकारचा आमच्या सर्व पक्षाच्या वतीने धिक्कार असो आणि हे जे निषेध करते आणि हे जे उपोषणाला बसलेले आहेत वांगचुक त्यांना आम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे। जय हिंद। आणि अभिजित दिपके यांना सुद्धा आमचा पाठिंबा आहे। जय हिंद। खरं ही गोष्ट ना प्रश्नाने काय सांगू, मला खरं वाटतं की आज विद्यार्थी त्यांच्यासाठी म्हणजे वोटिंग आपण त्यांना करतो, मतदान आपला हक्क आहे। मग ह्या मला एकच सांगा नागरिकांना, आता आपली चूक आहे ही की जेव्हा मतदान आपण करतो
तेव्हा आपण विसरलो होतो, पैशाने भुललो होतो. पण आता आपल्याला खरं समजलंय की प्रशासन आपल्या कुठल्या लक्षण म्हणजे काय समजतो, आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हँडल करतोय. जर आपला प्रत्येक मुलगा मतदान करत असेल तर या गोष्टीकडे प्रशासनाने दाद घेतली पाहिजे. ज्यावेळी इलेक्शन येईल तेव्हा हा आपण उत्तर त्यांना दिलं जाईल. आज आपल्याला लाठीचार्ज करताय, आपण सहन करू, आपण एक मावले आहोत, आपण सहन करायची शक्ती आहे. पण ज्या दिवशी इलेक्शन येतील त्या दिवशी आपण त्यांना दाखवू की आमचे विद्यार्थी का आम्ही काय आहोत.